तुमचा आवडता नमकीन बार आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। वर्षावरच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंसोबत जयंत पाटलांची तासभर खलबतं। अर्थ खात्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राज्याच्या राजकारणाची समीकरणं पुन्हा बदलण्याची जोरदार चर्चा। जयंत पाटलांच्या भेटीगाठीमागे वावगं काही नाही, तटकरेंची प्रतिक्रिया। पाटील आव्हाड यांचा राऊतांकडून फ्री बर्ड्स असा उल्लेख। विकासासाठी चर्चा होतात, राजकारण नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती सुनेत्रा पवारांना दिली जाईल, पार्थ पवारांचं आश्वासन। नागपुरातील रामरक्षा आंदोलनाचं सरसंघचालकांनाही आमंत्रण। खासदार राऊतांचं पत्र, तर रामरक्षा आंदोलन भोंदूगिरी, मंत्री बावनकुळेंची टीका। नागपुरातील रामरक्षा आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा गंभीर आरोप। तर अडथळे आणणं नागपूरची संस्कृती नाही, मदत करायला तयार, भाजपा आमदार प्रवीण दटकेंची माझाला प्रतिक्रिया। नीटच्या परीक्षेत बारामतीची श्रावणी गुदळे देशात 5वी, तर मुलींमध्ये पहिली। 720 पैकी श्रावणीला 710 गुण। ठाण्यात गढूळ पाण्याच्या समस्येविरोधात नागरिकांचं आंदोलन। बॉटलमध्ये दूषित पाणी घेऊन नागरिक आयुक्तांच्या कार्यालयात। दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन, रत्नागिरीत जोरदार पाऊस, सिंधुदुर्गात समुद्रात उंचच उंच लाटा, उल्हासनगर अंबरनाथमध्ये संततधार, विदर्भातही पावसाच्या सरी। देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा कंदील। हरियाणाच्या जिंद स्टेशनवरून पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा। जिंद ते सोनीपत एकूण 90 किलोमीटर मार्गावरती ताशी 75 किमीच्या वेगानं हायड्रोजन ट्रेन धावणार। नमस्कार, या बुलेटिनमध्ये आपलं